मित्रांनो, मी जसं तुम्हाला त्याच्या आतला थोडासा भाग सांगतो की हे हॉस्पिटल सुरुवातीला आम्ही जे काढलं ते आम्हाला माहीतच होतं की एक ना एक दिवस विस्तारीकरण एक्सपान्शन करताना आमच्याकडे काही पैसे नव्हते, माझ्याकडे काय पैसे असणार आहेत. तेव्हा आज ना उद्या इन्व्हेस्टर्स अल्टिमेटली विल बिकम मेजॉरिटी हे सुरुवातीपासून माहीत होतं. आमची मेजॉरिटी आज नाही, 3 वर्षापूर्वी नाही तर 6 वर्षापूर्वी मेजॉरिटी पूर्ण गेलेली होती, जेव्हा एव्हरस्टोननी विकत घेतलं होतं तेव्हा. एव्हरस्टोननी 3 वर्षापूर्वी तुम्हाला माहीतच आहे OTPP ऑन्टॅरिओ टीचर पेन्शन प्लॅनला 2,500ला विकलं होतं. तोपर्यंत जरी एव्हरस्टोनची मेजॉरिटी होती तरी आम्ही आणि मीच त्याचा मॅनेजिंग डिरेक्टर आणि चेअरमन होतो. आणि तेव्हा OTPPनी जी मॅनेजमेंट आणली त्यांचं माझं पटणं अशक्य होतं, बेसिकली प्रिन्सिपली. म्हणजे आमची जे काही कॉन्सेप्ट्स होते, जे काही आम्ही ऍक्टिव्हिटीज करत होतो नॉन कमर्शियल, ते त्यांना पसंत नव्हत्या. देअरफॉर आय सोल्ड आउट ऑल माय शेअर्स टू OTPP. म्हणजे गेले 3 वर्ष मी फक्त फाउंडर असल्यामुळे जेव्हा शेअर्स विकतो फाउंडर, तेव्हा त्याला 3 वर्ष नॉन कम्पीट क्लॉज असतो, म्हणजे फक्त सह्याद्रीमध्येच काम करावं लागतं. म्हणून मी अजून सह्याद्रीमध्ये आहे. आता मणिपालनी एवढ्या भयंकर व्हॅल्युएशनला हॉस्पिटल का घेतल्याचं स्वच्छ सांगतो. OTPP's मॅनेजमेंट हॅज फेल्ड कम्प्लिटली. म्हणजे मी जेव्हा स्टेप डाऊन झालो तेव्हा 152 कोटी एबिटा होता. त्याच्यानंतर त्यांनी चार्जेस तिप्पट केलेत, भरपूर. जाऊ देत, ते बोलूया नको. तरी सुद्धा एबिटा त्यांचा प्रॅक्टिकली 5% वगैरे वाढलेला आहे, खरा एबिटा. आमच्या मते व्हॅल्युएशन साधारणपणे 4,000 कोटीच्या आसपास व्हायला होतं रॅशनली. आणि इतर 2-3 जे बिडर्स होते त्यांनी 4,100, 4,200, 4,500 एवढं दिलं होतं. तर मणिपालचा प्रॉब्लेम असा आलाय की मणिपाल सगळ्यांना माहीतच आहे, जसं की त्या IPOला जात आहेत आणि त्यांचं वेस्टर्न इंडियामधली जी हॉस्पिटल्स आहेत तिथली मेनली पुण्यातच आहेत. एक खराडीला आहे, एक 8-1 वर्षापूर्वी त्यांनी कोलंबियाशी विकत घेतलं तेव्हा, आणि त्यांनी स्वतःचं एक भलं मोठं 2.5 लाख स्क्वेअर फूटचं माणेरमध्ये टाकलंय. जवळजवळ 4 वर्ष होत आली आणि बोथ हॉस्पिटल्स आर नॉट इवन ब्रेकिंग इव्हन, फॉरगेट अबाउट प्रॉफिट. त्यामुळे IPO, तुमच्यातले जे शेअर मार्केटचा अभ्यास करतात त्यांना माहिती आहे, IPO करताना जेव्हा तुम्ही बघाल वेस्टर्न इंडियामध्ये मणिपालचं काय लॉस मेकिंग हॉस्पिटल, दॅट्स अ निगेटिव्ह. तर IPOची किंमत खाली येईल. म्हणून दे वर ॲब्सोल्युटली डेस्परेट टू बाय सह्याद्री ॲट व्हॉट एव्हर कॉस्ट. आता मणिपाल ओरिजिनली वॉज स्टार्टेड बाय पै फॅमिली. आता पै फॅमिली अगदीच मायनॉरिटी आहे, त्यांचे किती आहेत मला माहित नाही एवढं. इट इज लाईक सह्याद्री वॉज ओन्ड बाय OTPP. मणिपाल इज ओन्ड बाय अ ह्यूज फंड कॉल्ड टेमॅसॅक, सिंगापोरियन फंड आहे. आणि टेमॅसॅकच्या दृष्टीने त्यांचे लार्जर पिक्चर त्यांना काय 1,000 कोटींनी फरक पडत नाही. म्हणून ही ऑबनॉक्शियस आणि भयानक, म्हणजे काही रिडिक्युलस व्हॅल्युएशन करून 6,400 केले. ते सगळे मिळणार नाहीत, कारण त्यांनी एक अट घातली की या प्रेझेंट डे हे 25-26 मध्ये एबिटा हा 250 कोटीपेक्षा जास्त झाला पाहिजे. तो होणार नाही आम्हाला पण माहित आहे, आम्हाला म्हणजे जे इथं आहेत त्यांना माहित आहे. त्यामुळे ते 6,400 वरनं खाली करत 6,000 पर्यंत येईल, विच ऑल्सो इज नॉट अ रिअलिस्टिक व्हॅल्युएशन. आता हे आल्यानंतर हे अजून काय चार्जेस वाढवणार आणि काय एक्सप्लॉयटेशन करणार माहीत नाही. कॉर्पोरेट हॉस्पिटल्स काय एक्सप्लॉइट करतात हे मला 3 वर्षात पूर्ण दिसून आलेलं आहे. अर्थातच मला जास्त त्यातलं कळू शकतं, कारण हे हॉस्पिटल सुरुवातीपासून मी बघत आलोय, म्हणून मला जास्त माहीत होतंय. आता 3 महिन्यांनी माझा 3 वर्षाचा क्लॉज 1 नोव्हेंबर या वर्षी संपतोय आणि आय एम जॉईनिंग लोकमान्य हॉस्पिटल. कारण इथं ह्या परिस्थितीत राहणं मला काही योग्य वाटत नाहीये, अँड सर्टनली नॉट ॲट आवर एज. तर अशी सगळी माहिती आहे. अजून काय कोणाला प्रश्न असले तर अवश्य विचारा.